वसतिगृहात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर नागपुरात लैंगिक अत्याचार. उमरखेड बसस्थानकावर स्वारगेट प्रकरणाची पुनरावृत्ती. बसचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार. नागपुरात एका अल्पवयीन मुलीवर बसचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित मुलीला एक दिवस आणि एका रात्रीत 3 शहरं फिरवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात प्रवासी तरुणीवर झालेलं अत्याचार प्रकरण ताजं असतानाच एका बसचालकानेच अल्पवयीन मुली आपल्या वासनेचा शिकार बनवल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई केली जात आहे. संदीप कदम असं अटक केलेल्या 40 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो नागपूर बस डेपोत चालक म्हणून काम करतो. 17 वर्षीय पीडित तरुणी ही घटनेच्या दिवशी उमरखेड बसस्थानक परिसरात बसची वाट पाहत होती. यावेळी आरोपी चालक त्या ठिकाणी आला. त्याने पीडितेला कुठं जायचंय असं विचारलं. यावर तिने नांदेडला जायचं असल्याचं सांगितलं. यानंतर आरोपी संदीपने मी तुला नांदेडला सोडतो असं सांगितलं आणि तो तिला उमरखेडहून नांदेडला घेऊन गेला. उमरखेड ते नांदेड हे जवळपास 80 किलोमीटरचं अंतर आहे. नांदेडमधील काम उरकल्यानंतर आरोपी तिला थेट नागपूरला घेऊन गेला. या दोन्ही शहरांमधील अंतर जवळपास 450 किलोमीटर आहे. पहाटे 5 वाजता आरोपी तिला नागपूरला घेऊन आला. नागपूरला बस पोहोचल्यानंतर आरोपी तिला आपल्या खोलीवर घेऊन गेला. या ठिकाणी त्याने पीडितेशी जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर तिला नागपूर सोलापूर या बसने उमरखेडला सोडून दिले. दुसरीकडे मुलगी अचानक गायब झाली आणि रविवारी दिवसभर ती घरी न आल्याने तिचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याचं सांगितलं. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता पीडित मुलगी उमरखेड इथं आरोपी संदीप कदम याच्यासोबत दिसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीला उमरखेड बसस्थानकावरून अटक केली आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर एसटी प्रशासनाने आरोपीला नोकरीवरून निलंबित केलं आहे. स्वारगेट घटनेनंतर राज्यातील सर्व बसस्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात राज्यातील बसस्थानके अल्पवयीन मुली, महिला यांच्यासाठी अद्यापही असुरक्षित असल्याचे या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 नागपूर.